तर मी आज आप्पे बनवले होते, तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर आप्याचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी प्रमाणामध्ये उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा प्रमाणामध्ये आपल्याला भिजत घालायचं आहे आणि 1 वाटी पोहे त्यातच आणि धुवून घ्यायचं याला चांगलं आणि 4 ते 5 तासासाठी आपल्याला याला भिजत घालून ठेवायचं. रात्री मस्त याला बारीक इडलीच्या प्रमाणामध्ये दळून घ्यायचं, इडलीचं पीठ दळतो तसं. त्यानंतर याला सकाळी मस्त जाळी येते, मस्त फर्मेंट झालेलं असतं पीठ आणि त्यामध्ये मग आता थोडंसं पीठ काढून घेतलं. बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. हे पीठ आपण 3 ते 4 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यानंतर मग आता ह्या पिठामध्ये मी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर असं घालून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता आपलं आप्पे बनवायला चालू करू. तर इथे आप्पे भांडं मी गॅसवर ठेवून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यानंतर थोडं टाकून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिटं याला गॅसवरती आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर परत उलटवून घ्यायचं आणि परत 5 मिनिटासाठी याला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग याला परत झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे आणि आप्याला खूप छान जाळी येते. मस्त एकदम आप्पे फुललेले असतात. तर तुम्हाला मी दाखवते. तर बघा किती छान अशी जाळी आलेली होती. इतके फ्लफी आप्पे झालेले होते की मस्त आणि एकदम टेस्ट पण खूप भारी झाली होती. आप्यासोबत खायला चटणी पण बनवून घे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.